तिला पातळ पेरायचं, असं पेरायचं की डायरेक्ट समोर त्याने म्हटलं पाहिजे मोडून टाकायचं काम आहे, इतकी पातळ पाहिजे, जेणेकरून हिला फुटवे जास्त आहे, फुटवे आहे आणि ते सर्व फुटवे एकसारखे आकाराचे येतात. आता हिचं वैशिष्ट्य काय आहे की वरती टोकाला काटा आहे, टोकाला काटा असल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस पक्षी येतात, ज्यावेळेस पक्षी खायला बसतात त्यावेळेस काटा टोचला की उडून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की पक्षी जास्त खात नाही, जवळजवळ खातच नाही. कणीस एकदम घट्ट आहे, घट्ट कणीस असल्यामुळे काय होतं की पावसाचं पाणी त्या कणसामधून जात नाही, त्याच्यामुळे बाजरी जी बुरशी येते ती बुरशी येत नाही, दाणे परिपूर्ण भरलेले राहतात आणि सर्वात महत्त्वाचं पक्ष्यांकडून खाणं होत नाही. आता हे प्रत्येक कणीस जर इथं जर ढोर खताची मात्रा किंवा खतांची जी मात्रा योग्य पद्धतीने राहिली असती तर ह्या कणसाची साईज 1.25 ते 1.5 फुटापर्यंत जाते. आता बघा बरं, हे आपण पाहायला गेलं तर 1 फुटापर्यंत असं बी आहे. जर खतांची मात्रा जर योग्य राहिली असती तर अजून कमीत कमी अर्धा फूट वाढलं असतं. अर्धा फूट वाढलं असतं म्हणजे दाण्यांची संख्या वाढली असती, दाण्यांची संख्या वाढली असती म्हणजे आपलं उत्पादन वाढलं असतं. त्याच्यामुळे हे बाजरीचे वैशिष्ट्य आहेत. शक्यतोवर बाजरी असो, मका असो, ज्वारी असो, गहू असो, टमाटा लावतात, मिरची लावतात, प्रयत्न करा लावताना पूर्व पश्चिम लावायचं. जर तुम्ही पूर्व पश्चिम जर लावलं तर 100% तुमचं जे येणारं उत्पन्न असतं त्याच्यामध्ये अजून 5 क्विंटलचा फरक पडतो. असा अनुभव घेतलाय ज्या लोकांनी टमाटर लागवड केलेली आहे, ज्यांचं पूर्व पश्चिम पेरलेलं आहे, त्यांचं पूर्व पश्चिम पेरल्याने आठवड्याला 100 कॅरेट जास्त निघतं. पूर्व पश्चिम पेरण्याचा हा एक फायदा असतो आणि ज्यांचं दक्षिण उत्तर पेरलेलं आहे त्यांचं उत्पादन कमी येत असतं. त्याच्यामुळे प्रयत्न करा की कुठलंही वाण पेरायचं आहे आपल्याला तर प्रयत्न करा पूर्व पश्चिम पेरणी करायची. तर हे सारे गुण आहे. हिला शेवटपर्यंत चारायचा हिरवा असतो, अजून ही 10 दिवसामध्ये परिपूर्ण तयार होईल. चारवा शेवटपर्यंत हिरवा असण्याचा फायदा काय होतो की ज्यावेळेस आपलं पावसाचा ताण पडतो आणि कणीस भरायची वेळ येते आणि त्यावेळेस जर पाऊस नसला, पाल्यामधला जो रस आहे हा परिपूर्ण दाण्यांमध्ये भरला जातो आणि दाणे परिपूर्ण भरले गेले 100% आपलं उत्पादन येतं म्हणजे येतं. आता ज्यावेळेस कुठलंही झाड, मका असो, बाजरी, कुठलंही झाड ज्यावेळेस अन्नद्रव्य तयार करत असतं ते केव्हा तयार होतं, ज्यावेळेस मुळींमधून रस वरती टोकाला येतो आणि टोकावर अन्नद्रव्य तयार होतं आणि मग ते पूर्ण शरीरामध्ये पसरतं. तर ज्यावेळेस अन्नद्रव्य तयार होतं त्यावेळेस मग हे दाणे परिपूर्ण भरतात. आणि हिरवा चाराचा अजून एक फायदा असा होतो की ज्यावेळेस आपण चारा, तुम्ही बघा पूर्वी जो चारा होता, पूर्वीचा चारा काय टाटोळेच राहायची आणि ज्यावेळेस आपण जनावरांना खाऊ घालायचो निम्मी चारा खायची निम्मी पडीत राहायचं, बरोबर आहे का नाही, तो उकड्यावर जायचं. मग याचा फायदा काय होतो की चारा हिरवा असल्याचा, चारा हिरवावर कापली तर चाऱ्याचा पाला जसा तसा राहतो आणि पाला जसा तसा राहिल्यामुळे काय होतं की ज्या जनावर आहेत ती परिपूर्ण चारा खातात आणि परिपूर्ण चारा खाल्ला की 100% ते आपलं चाराचं नुकसान पण होत नाही. आणि दुसरी गोष्ट, हा जो पाला जनावरांनी खाल्ला आणि त्यात जर दूध देणारे जनावर राहिले तर काय होतं, दूध देणारे जनावरांना या पाल्यामधलं व्हिटॅमिन्स, प्रोटीन मिळालं तर दुधामधला फॅटचं प्रमाण वाढतं आणि दुधामधला फॅटचं प्रमाण वाढलं की साहजिक आपल्याला दुधामध्ये बाजारभाव चांगला मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला दुधाचा बाजारभाव पण चांगला मिळतो. तर ह्या सारे गुण या बाजरीच्या वाणामध्ये आहेत. बाकीची चर्चा आपण इथं फोटो काढून घेऊ, नाश्ता करता करता करूया. मयूर, झाले सगळ्या